नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला नेहमी देत आलोय आणि आज पण देणार आहे आणि उद्या पण असणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून लगेच बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडनं महत्त्वाची अपडेट मिस होणार नाही. आर-डी बद्दल ईच आणि एव्हरी गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. घर व शाळा यांच्यामधील अंतर किती असावं? तुम्हाला जर आर-टी मधून तुमच्या मुलासाठी बघा, आर-टीचं ॲडमिशन घेताना पहिलीच्याच वर्गाला होतं. पहिलीच्या पुढचे जेवढे वर्ग आहेत ना, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सातवी, आठवी, त्यांना होत नाही, हे तर क्लिअर करा. दुसरं, पहिलीच्या वर्गांना ॲडमिशन घेण्यासाठी मुलाचं पाल्याचं वय जे असतं ना, ते 6 वर्षाच्या पुढे आणि 7.5 वर्षाच्या आत असावं लागतं. याबद्दल पाठीमागे व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर तो एकदा व्हिडिओ बघून घ्या. ओके, सिरीज आहे. आज या सिरीजमधलं 4थं लेक्चर आहे. सो हे लेक्चर मिस होऊ नये. बऱ्याच जणांचे लेक्चर मिस होतात. ते डायरेक्ट हे लेक्चर बघतात आणि प्रश्न विचारतात. ऑलरेडी पाठीमागच्या लेक्चरमध्ये त्याची उत्तर मी दिलेली आहे. सो इथेच यूट्यूबवरती आपण ते ठेवलेलं लेक्चर तुम्ही जाऊन बघू शकतात किंवा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतात. बघा, मग तुमचे प्रश्न जे असतील ना, त्या प्रश्नाच्या निगडीत असणारा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आता घर आणि शाळा यांच्यामधील अंतर किती असावं जेणेकरून आपल्या मुलाचं पाल्याचं इथे सिलेक्शन व्हावं असं वाटत असेल तर हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. दुसरा, अंतर कसं मोजलं जातं? बाय रोड मोजलं जातं की बाय एअर मोजलं जातं? ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि फॉर्म भरताना कशी आणि काय काळजी घ्यायची, ही जर काळजी घेतली तर सिलेक्शन 100% होणार. बघा, यावरती पाठीमागच्या वर्षामध्ये बऱ्याचशा पालकांना, बऱ्याचशा पाल्याला, बाळांना ही माहिती देऊन त्यांची आर-टी मार्फत निवड पण झालेली आहे. म्हणजे हा अनुभव तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्येच दाखवला मी. माझ्याकडे भरपूर सारे फॉर्म पण आहेत, सो लक्षात घ्या. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो, पण तत्पूर्वी तुमच्या आजूबाजूला, तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये जर कोणी 4थी, 5वी, 7वी, 8वी स्कॉलरशिपचा अभ्यास करत असेल तर त्यांना नक्की ही माहिती शेअर करा. काय, आपल्याकडे फक्त 499 रुपयात पूर्ण शिकवलं जातं तुम्हाला. 499 बॅचच्या स्कॉलरशिपच्या कोणत्याही वर्गाचा अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाणार आहे. बॅचेस ऑलरेडी चालू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. लेक्चर लाईव्ह संध्याकाळी असतं 6 ते 7:30च्या दरम्यान 2 लेक्चर असतात. बघायला नाही जमलं 6 ते 7:30च्या दरम्यान तर रेकॉर्ड होऊन जातं. ते कधीही बघू शकता तुम्ही, तुमच्या वेळेत बघू शकता. विद्यार्थी किती वेळेस बघू शकतो. फास्ट करून बघा, स्लो करून बघा, हळूवार बघा, स्टॉप करून बघा. त्याच्या नोट्स पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. त्याचे डाऊट क्लिअरिंग असतं. टेस्ट सिरीज खूप जास्त आहे. प्रत्येक टॉपिकवरती 20-20 प्रश्नांची टेस्ट आम्ही इथे ऑर्गनाईज केलेली आहे. विकेंडला पण आम्ही टेस्ट घेत आहोत. पॅरेंट टीचर मीटिंग पण आमची होणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळत आहे फक्त 499 रुपयात. ही सगळी टीम तुम्हाला शिकवते बघा. आणि या सगळ्या टीमचे डेमो लेक्चर तुम्हाला पाहायचे आहे का? यूट्यूबवर अवेलेबल बघा. लगेच जाऊन चेक करा. हे सगळी टीम तुम्हाला शिकवते विषय. तुमच्या मुलाला जर आवडलं की सर पप्पा, आई, बाबा जे काही तुम्हाला म्हणत असेल तो मला समजतंय, मला करायचं आहे, तर नक्की जॉईन करा. डेमो लेक्चर बघून घ्या. सो ही बॅच चालू झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे ऑलिम्पियाडच्या बॅचेस आता चालू होणार आहे. त्यानंतर तुमचे MTS, NTS असेल, होमी बाबा असेल, नवोदय असेल, मंथन असेल, ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवरती भेटणार आहे. त्याचे डेमो लेक्चर पण बघायला मिळेल. आणि तुमच्या पाल्याला पुढच्या वर्षामध्ये जर तयारी करायची असेल तर लवकरच बॅचेस आमच्या अनाऊन्स होत आहे. फार कमी फीमध्ये असणार आहे. सो नक्की एनरोल करा आणि इतरांनाही कळवा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, आर-टीची लिखित स्वरूपातली त्यांची माहिती बघा. मी तुम्हाला सगळं विथ प्रूफ दाखवतो. बघा, हे प्रूफ आहे. तर हे कुणाचं आहे तर आर-टीच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात ना तर वेबसाईटवरनं घेतलं मी. बघा, आर-टीची वेबसाईट रेफरन्स घेतली मी. आर-टीची वेबसाईट आहे, तिचा रेफरन्स म्हणून मी वापर करतोय आणि याचा आधारच तुम्हाला मी सांगतोय शाळा आणि घर यांच्यामधील अंतर किती असावं. बघा, हे उत्तर त्यांनी दिलंय. शाळेपासून किती किलोमीटर अंतरातील रहिवासी अर्ज करू शकतात? कुठून कुठे अर्ज करू शकता? एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जमेल का? नाही. एका गावातून फार अंतराच्या गावावर जमेल का? नाही. मग किती अंतराच्या शाळा तुम्ही आर-टीच्या माध्यमातून निवडू शकता? पहिलं बघा, पालकांना पाल्याच्या निवासस्थानापासून. आता निवासस्थान म्हणजे तुमचं घर. आता तुम्ही कसं सांगणार हे माझं घर आहे, मी इथे राहतो? त्यासाठी पाठीमागच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगितलं निवासी पुरावा लागेल. निवासी पुराव्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. त्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही निवासी पुरावा म्हणून वापरू शकता. ते लागेल बरं का. मामाच्या घरी, आत्याच्या घरी ते चालणार नाही. तो जो मुलगा आहे, तो मुलगा आणि त्याचे वडील दोघांपैकी एकाचं निवासी डॉक्युमेंट लागेल. कुठे राहतो त्याचा प्रूफ लागेल ना आपल्याला. बिल असेल, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल असेल, तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं रेशन कार्ड असेल, तुमचं बँक पासबुक असेल, त्याच्यावरती जो ॲड्रेस आहे तो शो करतो की तुम्ही कुठे राहतात. सो हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्ही राहतात त्या ठिकाणापासून 1 किलोमीटर. पहिला मुद्दा काय तुमचा? 1 किलोमीटर. दुसरा मुद्दा काय तुमचा? 3 किलोमीटर अथवा अधिक. आणि पुढचा काय?
प्लस असे 3 मुद्दे त्यांनी सांगितले किलोमीटरमध्ये, बरोबर, किलोमीटरमध्ये अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश करता येईल. मात्र शाळेपासून 1 किलोमीटर परिसरातील, हे आहे तुमचं महत्व, इम्पॉर्टंट, काय 1 किलोमीटर परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळेल. आता मला सांगा याचा अर्थ काय होतो बरं? प्राधान्य मिळेल याचा अर्थ काय होतो? तर 1 किलोमीटरच्या अंतरावर जे असेल ना त्यांचा विचार पहिले केला जाईल. मग पालकांनी लक्षात घ्यायचं आहे की आपल्या मुलाचा ॲड्रेस शाळेपासून 1 किलोमीटर किंवा 1 किलोमीटरच्या आत किंवा शाळेच्या जवळ कसा येईल, कसा राहील किंवा त्यासाठी काय करता येईल हे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मग त्यासाठी तुम्हाला काय ऑप्शन्स आहेत पाठीमागच्या व्हिडिओत सांगितले, पण अजूनही अडचण असेल तुम्हाला कमेंटमध्ये टाका, त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेतो मी. निवासी पुरावा काय करा याच्यावर व्हिडिओ घेतो मी तुम्हाला. सो हा मुद्दा लक्षात घ्या. बघा, जरी त्यांनी दिलं 1 किलोमीटर चालेल, 3 चालेल, 3 प्लस चालेल, पण तुम्हाला वाटतं ना नुसता फॉर्म भरायचा आहे का? नाही, तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे ना, निवड होऊ द्यायची ना मुलाची. निवड जर झाली तर 8वी पर्यंत शिक्षण फ्री आहे. तो याचा फायदा घ्यायचा असेल तर आत्ता फार काळजी घ्या. थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागेल, थोडासा वेळ खर्च करावा लागेल तुम्हाला, पण जर आत्ता वेळ दिला तर भविष्यात तुमचा खर्च वाचणार आहे. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. सो त्यासाठी काय करा, हे मुद्दे मी सांगतो ते लक्षात ठेवून पुढचे काही व्हिडिओ महत्त्वाचे असणार आहे त्यासाठी चॅनल लगेच लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन माहिती आली की मिस होणार नाही तुमच्याकडनं. लक्षात घ्या. ओके, मग आता ह्याला प्राधान्य आहे. मग सांगा मला, सपोज एखाद्या शाळेमध्ये 25 विद्यार्थ्यांची निवड करायची, मग जर 25 पैकी 25 विद्यार्थी म्हणजे 50 पालकांनी काय केलं, शाळेच्या जवळचा ॲड्रेस दाखवून तिथे फॉर्म भरला, तर मला सांगा तुमचं 3 किलोमीटरचं सिलेक्शन होईल का? नाही होणार. 3 पेक्षा जास्तच होईल की सिलेक्शन? नाही होणार. पहिला प्राधान्य कोणाला आहे? 1 किलोमीटर किंवा 1 किलोमीटरच्या आत जे असतील त्यांना प्राधान्य. मग ते कसं कळणार? तर त्यासाठी काय लागेल तुम्हाला? निवासस्थान, त्याचा प्रूफ लागेल. कळतं मी काय म्हणतोय? पाठीमागच्या व्हिडिओत सांगितलं मी सगळं, ॲड्रेस आपलं निवासीसाठी काय काय डॉक्युमेंट लागणार ते एकदा बघून घ्या. पुढे जातो मी. 1 किलोमीटर परिसरातील पुरेशा क्षमते इतकी बालके उपलब्ध न झाल्यास 3 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बालके संबंधित शाळेत प्रवेशास पात्र होतील. आता नाही भेटले तरची गोष्ट आहे, पण मग लक्षात घ्या, भेटले तर काय, आणि भेटतातच. तुम्हाला माहिती नसेल, मी मागच्या वेळी सगळी प्रोसेस केलेली आहे, भेटतातच. मात्र 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या शाळेकरिता लॉटरी लागली तर त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा खर्च संबंधित पालकास करावा लागेल. मग वाहतुकीचा खर्च मला स्वतःला करावा लागणार आहे, पण हे फार 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 रिअर आहे, फार कमी शक्यता आहे, पॉसिबिलिटी फार कमी आहे की 3 किलोमीटरच्या पुढच्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं. सो प्रयत्न हाच करावा. पहिला मुद्दा झाला लक्षात तुम्हाला. म्हणजे पहिला काय, तुम्हाला अंतर किती असावं? सगळ्यांनी प्रयत्न करा 1 किलोमीटर किंवा 1 किलोमीटरच्या आत असायला हवं. आता लगेच चेक करायला सुरुवात करा तुम्ही. कसं मग चेक करायचं ते सांगतो. शाळा निवडताना काय काळजी घ्यावी? शाळा निवडताना काळजी काय घ्यावी? दूरची शाळा घेऊ नका. लक्षात घ्या, शाळा निवडताना आपल्या रहिवासाचे ठिकाण, हा पहिला मुद्दा, रहिवासाचे ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर. आता हे काय सांगलं, हवाई अंतर म्हणजे कसं चेक करायचं बरं? तुमच्याकडे लोकेशन आहे की नाही, तुमच्याकडे गुगल मॅप आहे की नाही, गुगल मॅपवर जायचं, नसेल तर डाउनलोड करा, गुगल मॅपवर जायचं, मॅपवर तुमचं लोकेशन चेक करा, तुम्ही कुठे राहता तिथे नोट करा, आणि 2 असतं ना, फ्रॉम 2 असतं बघा वरती, फ्रॉम तुमचं लोकेशन जे असेल ना, तुमचं आत्ता घराचा ॲड्रेस, तो ॲड्रेस टाका, होमचा ॲड्रेस टाका, आणि 2 मध्ये स्कूलचा ॲड्रेस किंवा स्कूल दिसते तुम्हाला मॅपवरती ते दाखवा. बघा ते अंतर किती आहे. ते हवाई अंतर चेक करतात. बाय रोड चेक करतात का? तुम्ही गाडी घेऊन गाडीवर चेक करणार का? नाही. हवाई अंतर म्हणजे गुगल मॅपवर चेक करायचं आहे की माझं घर इथे आहे आणि शाळा सपोज इथे आहे, स्कूल इथे आहे, सपोज स्कूल कुठे आहे? इथे आहे. मग हे अंतर कसं मोजणार? सपोज बाय रोड जर गेला तुम्ही तर असा रोड आहे, असा बाय रोड आहे, बरोबर आहे, असा रोड आहे. मग अशा रोडने तुम्ही अंतर मोजणार का? नाही. हवाई अंतर बघा, इथून इथपर्यंतचं हे हवाई अंतर चेक केलं जातं. बघा, हे हवाई अंतर चेक केलं जातं. हे अंतर किती आहे? हे निश्चित जास्त, हे निश्चित कमी आहे. सो गुगल मॅप जो असतो ना आपला, गुगल मॅपवरती तुम्ही शाळा आणि घरामधला अंतर आत्ता लगेच काढून घ्या. ते जर 1 किलोमीटरपेक्षा जास्त जात असेल तर तुम्हाला याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढावं लागणार आहे. पुढे मी सांगतो तुम्हाला सोल्युशन काय असणार आहे, काय काय असू शकतं ते पण मी तुम्हाला सांगतो. हे आलं लक्षात. एरियल डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणारे असल्याने रस्त्याने शाळा व घर यातील प्रत्यक्ष अंतरात फरक पडू शकतो. त्यामुळे शाळा निवडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचं आहे. सो जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा पण काळजी घ्यायची आहे. याच्यामध्ये 10% पालकांच्या चुका होतात, सिलेक्शन होत नाही. जवळ असून सिलेक्शन झालं नाही, काय बाय रोड त्यांनी केलेलं आहे. सो फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो पुढे व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी चॅनल
सबस्क्राईब करा. आता तिसरा प्रश्न महत्वाचा आहे, फॉर्म भरताना गुगलचे लोकेशन कसे दाखवाल ते पण त्यांनी दाखवलं बघा. न्यू ऑप्शन दिला त्यांनी. गुगलच्या नकाशात रहिवासाचे घराचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यावी हे पण त्यांनी मागच्या वर्षी सांगितले. ते तुम्हाला मी परत रिपीट करून सांगतो बघा. काय सांगितलं त्यांनी, पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे मी तुम्हाला आत्ताच बोललो गुगल मॅपने निश्चित करावायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी रेड बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे. एकदा अर्ज कन्फर्म केल्यावर पुन्हा लोकेशन बदलता येणार नाही. अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी तो पुन्हा तपासावा. म्हणजे अर्ज भरतानाची गोष्ट आहे. मी तुम्हाला आत्ता जो बोलतो गुगल मॅपने आत्ता चेक करून ठेवा ना, मग त्यावेळेस करण्यापेक्षा आत्ताच कळेल तुम्हाला अंतर किती आहे. अंतर जास्त होत असेल तर काळजी घ्यावी लागेल. काय घ्यायची पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला लक्षात आलं, अंतर हे 1 किलोमीटरच्या आत असावं लागेल. तरच 99.9% तुमची शाश्वती आहे, तुमची शक्यता आहे सिलेक्शन होईल. काळजी घ्या. ही जर आत्ता मेहनत घेतली ना, 8 वर्ष तुम्हाला शिक्षण फ्री मिळणार आहे, हे लक्षात घ्या. इतरांनाही सांगा, तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या मित्रांनाही सांगा, त्यांच्या पाल्यांना सांगा, सगळ्यांना सांगा जे तुमच्या माहितीत आहे. सगळ्यांना सांगा हा चॅनल सबस्क्राईब करून ठेव बाबा. ह्या चॅनलला ये, इथे बघ, इथे सगळं मिळेल तुला. शालेय जीवनातली सगळी माहिती अगदी फ्रीमध्ये या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. आणि मग तुम्हाला कोचिंगसाठी वाटलं, आवडलं तर तेही बॅचेस फार कमी फीमध्ये अवेलेबल असणार आहे. सो स्कॉलरशिपच्या बॅचेस चालू आहे, लगेच जॉईन करा. 499 रुपयात एक बॅच मला कुठेच मिळणार नाही. आणि जी शिकवण्याची क्वालिटी आहे तुम्ही युट्यूबवर चेक करा. लेक्चर तुमच्या मुलाला बघायला लावा. लेक्चर बघ रे बाळा, एक लेक्चर तुला आवडतं का, समजतं का, त्याला जर आवडलं तर मग जॉईन करा, है ना. डेमो लेक्चर बघून घ्या. सो यासाठी तुम्ही काय करू शकता, ह्या जर बॅचेस तुम्हाला हव्या असेल तर यासाठी तुम्ही इग्नाइट पाठशाळाचा ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली बघा. प्ले स्टोरची ॲपची पण लिंक आहे, बॅचची पण लिंक आहे. ते डाउनलोड केलं की 2 मिनिटाचं काम आहे. तुमचं रजिस्ट्रेशन करायचं फक्त 2 मिनिटाचं काम आहे. आणि लगेच तुम्हाला बॅच दिसते. बॅच घ्यायची असेल त्याच्यावर क्लिक केलं की लगेच तुम्ही 499 रुपयात परचेस करू शकता. लगेच लेक्चर सुरू होतात. लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर बघू शकता. पाठीमागचं झालं लेक्चर रेकॉर्ड स्वरूपात अवेलेबल आहे, ते किती वेळेस पाहू शकता. काही अडचण असेल तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला का तुम्हाला लगेच लाईक करा. खाली लाईकचं बटन आहे का, लाईक करून द्या. आणि काही प्रश्न असेल तर मनात नका ठेवू, खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. पुढचा व्हिडिओ त्याच्यावर आधारित मी नक्की घेऊन येतो. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट अपडेट्सचं नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.